हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स सर. सो आपण बघत होतो क्लास 10चा सायन्स आणि त्यामध्ये आपण स्टार्ट केलाय पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्सची एक्सरसाइज. आणि एक्सरसाइज मधला हा लास्ट क्वेश्चन असेल. क्वेश्चन बघा, राईट द नेम्स फ्रॉम द डिस्क्रिप्शन. आपल्याला काही डिस्क्रिप्शन घेऊन आहे आणि त्यावरून आपल्याला नेम लिहायचा आहे. बघा आता, द पिरियड विथ इलेक्ट्रॉन्स इन के एल अँड एम शेल. बघा आता, जे असा पिरियड लिहायचा आहे ज्यामध्ये इलेक्ट्रॉन्स असतील के एल एम शेल्स मध्ये. सो बघा, के त्यानंतर एल अँड एम शेल. बघा आता इथे बघू शकता के एल अँड एम शेल. आता इथे बघितलं तर 3 शेल्स आहेत. 3 शेल असेल तर बघून घ्या, 3 शेल मध्ये जर इलेक्ट्रॉन्स असतील तर तो असेल थर्ड पिरियड. बघू शकता तुम्ही, 3 शेल्स मध्ये इलेक्ट्रॉन्स असेल तर तो असेल थर्ड पिरियड. जर 2 शेल्स मध्ये इलेक्ट्रॉन असते के आणि एल तर तो असता सेकंड पिरियड. जर फर्स्ट शेल मध्ये इलेक्ट्रॉन्स असते के शेल मध्ये तर तो असता फर्स्ट पिरियड. 3 शेल्स मध्ये इलेक्ट्रॉन आहे तर थर्ड पिरियड. 4 मध्ये असते तर फोर्थ पिरियड. त्यानंतर पहा, द ग्रुप विथ व्हॅलेन्सी 0. आता आपल्याला लक्षात घ्यावं लागेल, द ग्रुप विथ व्हॅलेन्सी 0 असा ग्रुप सांगायचा आहे ज्याची व्हॅलेन्सी असेल 0. आता व्हॅलेन्सी आपण बघितलाय, व्हॅलेन्सी असेल कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ एन एलिमेंट. ज्या कॅपॅसिटीने एक एलिमेंट दुसऱ्या एलिमेंट सोबत कंबाईन करतो त्याला म्हणतो आपण व्हॅलेन्सी. आणि जर व्हॅलेन्सी 0 असेल मीन्स कंबायनिंग कॅपॅसिटी असेल 0. आणि कंबायनिंग कॅपॅसिटी 0 असते ग्रुप 18 ची. बघू शकता तुम्ही, ग्रुप 18 हा कुठल्याच एलिमेंट सोबत कंबाईन होत नाही आणि त्यामुळे याची व्हॅलेन्सी असेल 0. सो आन्सर असेल ग्रुप 18 आणि यालाच म्हणतो आपण नोबल गॅसेस. बघा, याच ग्रुपला म्हणू शकतो आपण नोबल गॅस. बघा, या ग्रुपला म्हणतो आपण नोबल गॅस. त्यानंतर ग्रुप 18, ग्रुप विथ व्हॅलेन्सी 0 इज ग्रुप 18. बघून घ्या. सो नेक्स्ट क्वेश्चन बघू शकता तुम्ही, द फॅमिली ऑफ नॉन मेटल्स हॅव्हिंग व्हॅलेन्सी 1. आता आपल्याला सांगायचं आहे फॅमिली ऑफ नॉन मेटल्स. पहिले तर नॉन मेटल असायला पाहिजे, त्यानंतर त्याची व्हॅलेन्सी असायला पाहिजे 1. सो बघा आता, व्हॅलेन्सी 1 आणि नॉन मेटल्स. नॉन मेटल्स जर बघितलं आपण तर आपल्याला मिळतं पी ब्लॉक मध्ये. सो पी ब्लॉक मध्ये असतील नॉन मेटल्स. त्यानंतर बघा, व्हॅलेन्सी 1 साठी बघावं लागेल आपल्याला ग्रुप 17. बघू शकता तुम्ही, ग्रुप 17 एलिमेंट जर बघितले तर ग्रुप 17 एलिमेंट्स मध्ये असाल, फर्स्ट असेल फ्ल्युरिन, त्यानंतर असेल क्लोरीन, त्यानंतर असेल ब्रोमीन, त्यानंतर असेल आयोडीन. आता फ्ल्युरिनची जर व्हॅलेन्सी बघितली तर फ्ल्युरिनची व्हॅलेन्सी असेल 1, क्लोरीनची सुद्धा 1, ब्रोमीनची सुद्धा 1 आणि आयोडीनची सुद्धा असेल 1. सो ग्रुप 17 असेल ज्याची व्हॅलेन्सी असेल. सो द फॅमिली ऑफ नॉन मेटल्स हॅव्हिंग व्हॅलेन्सी 1 दॅट इज ग्रुप 17 ऑर याला म्हणू शकतो आपण हॅलोजन फॅमिली. याचं नाव असेल हॅलोजन फॅमिली. सो बघू शकता, ग्रुप 17 ला म्हणतो आपण हॅलोजन आणि आन्सर असेल हॅलोजन फॅमिली ऑर ग्रुप 17 एलिमेंट्स. त्यानंतर पहा नेक्स्ट, द फॅमिली ऑफ मेटल्स हॅव्हिंग व्हॅलेन्सी 1. आता बघा, नॉन मेटल्स मध्ये बघितलं आपण व्हॅलेन्सी 1, त्यानंतर मेटल्स मध्ये बघावं लागेल व्हॅलेन्सी 1 आणि याचा आन्सर असेल ग्रुप 1. त्यानंतर बघा, यासाठी म्हणू शकतो आपण ग्रुप 1 एलिमेंट्स ऑर बघू शकता तुम्ही याला म्हणतो आपण अल्कली मेटल्स. बघा, अल्कली मेटल्सची असेल व्हॅलेन्सी 1 ऑर म्हणू शकता तुम्ही ग्रुप 1 हॅव्हिंग व्हॅलेन्सी 1. सो बघू शकता, द फॅमिली ऑफ मेटल्स हॅव्हिंग व्हॅलेन्सी 1 इज ग्रुप 1 दॅट इज अल्कली मेटल्स. द फॅमिली ऑफ नॉन मेटल्स हॅव्हिंग व्हॅलेन्सी 1 इज ग्रुप 17 दॅट इज हॅलोजन फॅमिली. बघून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघू शकता, द मेटलॉइड्स इन द सेकंड अँड थर्ड पिरियड. आता बघितलं आपण मेटलॉइड्स इन पिरियडिक टेबल तर ते लाय करतील बॉर्डर ऑफ झिगझॅग लाईन वर. बघा, इकडे असेल बोरॉन सेकंड पिरियड मध्ये, त्यानंतर असेल सिलिकॉन. बोरॉन अँड सिलिकॉन आर द मेटलॉइड्स इन सेकंड अँड थर्ड पिरियड. इकडे एक झिगझॅग लाईन असेल इन पिरियडिक टेबल आणि तिथे लाय करतील आपले मेटलॉइड्स दॅट इज बोरॉन अँड सिलिकॉन आर द मेटलॉइड्स इन सेकंड अँड थर्ड पिरियड. त्यानंतर पाहायचं आपल्याला नॉन मेटल्स इन द थर्ड पिरियड. नॉन मेटल्स पाहिजे आपल्याला थर्ड पिरियड मध्ये. सो थर्ड पिरियड बघून घेऊ आपण. पहिले असेल सोडियम, त्यानंतर असेल मॅग्नेशियम, त्यानंतर इकडे असेल अल्युमिनियम, त्यानंतर सिलिकॉन, सिलिकॉन नंतर फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन अँड आर्गॉन. हे असतील आपला थर्ड पिरियड. आता सोडियम अँड मॅग्नेशियम जर बघितलं तर हे असतील मेटल्स. त्यानंतर सिलिकॉनच्या राईट साईडला बघा, सिलिकॉनच्या राईट साईडला असतील तुमचे फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन अँड आर्गॉन. सो इकडे जर बघितलं फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन अँड आर्गॉन तर तुम्हाला लक्षात येईल की हे असतील आपले नॉन मेटल्स दॅट इज फॉस्फरस, सल्फर, त्यानंतर असेल क्लोरीन अँड आर्गॉन आर द नॉन मेटल्स. सो नॉन मेटल्स इन थर्ड पिरियड आर फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन अँड आर्गॉन. नेक्स्ट बघा, एक्सरसाइज मधला लास्ट क्वेश्चन असेल 2 एलिमेंट्स हॅव्हिंग व्हॅलेन्सी 4. आपल्याला सांगायचं एलिमेंट्स ज्यांची व्हॅलेन्सी असेल 4. सो बघू शकता तुम्ही, कार्बन अँड सिलिकॉन. कार्बनचा जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं, पहिले बघा ॲटॉमिक नंबर दॅट इज 6,
आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल 2,4. 2,4 असेल तर आता याला ऑक्टेट कंप्लीट करायसाठी गरज आहे 4 बॉन्ड्सची, त्यासाठी हा करते 4 इलेक्ट्रॉन्सचं शेअरिंग आणि त्यामुळे याची व्हॅलेन्सी असेल 4. तर कार्बन असा एलिमेंट असेल ज्याची व्हॅलेन्सी असेल 4, त्यानंतर असेल सिलिकॉन दॅट इज 14, 2,8,4. सिलिकॉन सुद्धा व्हॅलेन्सी असेल 4 आणि कार्बनची सुद्धा व्हॅलेन्सी असेल 4. 2 एलिमेंट्स हॅव्हिंग व्हॅलेन्सी 4 इज कार्बन अँड सिलिकॉन. बघू शकता तुम्ही. आणि इथे आपण कंप्लीट केली आहे पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्सची एक्झरसाइज.